नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींना काल आवाहन केलेलं आहे देशाला की सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, बरंच काय काय सांगितलेलं आहे ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहे. परंतु आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे की देशाची वाईट अवस्था येणार आहे हे सांगताना पंतप्रधानाला काहीही वाटत नाही. उलट त्यांनी आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी काटकसरीने राहा. तर नेमकं काय काय आवाहन केलं गेलेलं आहे? आम्हाला फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, हिंदू ख्रिश्चन हेच फक्त सांगितलं गेलं, शिकवलं गेलं आणि त्यामुळं देशाची दैनंदिन अवस्था झालेली आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत हे अति बिंडोक आणि अति हुशार माणसं आहेत. या लोकांनी सांगताना यांना थोडी सुद्धा जे बोल हे काही होत वाटत नाही. पाकिस्तानमध्ये 500 रुपये लिटर पेट्रोल आहे असं सांगतात. म्हणजे किती लबाड झबाड खोटं सांगावं, त्याला काहीतरी लिमिट असतं. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. जगामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. त्या युद्धाचा परिणाम आपल्या देशावरती असा झालाय की आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणं मुश्किल झालेलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण म्हणजे आखाती देशामध्ये युद्ध पेटलेलं आहे आणि युद्धाचा भडका असा उडलेला आहे की जे जगाला 80% पेट्रोल जाणारा जो मार्ग आहे तो इराणच्या हद्दीमधून आहे. आणि इराण सुद्धा अनेक देशांना पेट्रोल डिझेल पुरवत असतो. आणि ते पेट्रोल डिझेल पुरवत असताना सध्या इस्रायलनं इराणवरती हल्ला केला. इराणच्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाला. अमेरिका आणि इस्रायलने हे सगळं घडवून आणलं. त्यानंतर आता इराण सुद्धा जिद्दीला पेटलेला आहे आणि इराणनं सुद्धा इस्रायलवरती हल्ले करून इस्रायलची हालत सुद्धा बेकार करून टाकली. अमेरिकेचे जिथं जिथं एअरबेस आहेत त्याच्यावरती सुद्धा हल्ले करून आणलेले आहेत. आणि आता इराणनं असं सांगितलंय की आमच्या हद्दीमधून पेट्रोल डिझेल कुणीही घेऊन जायचं नाही. कोण घेऊन चाललं की आम्ही त्यांच्यावरती फायरिंग करणार, त्यांचं पेट्रोल डिझेलचं साठं नष्ट करून टाकणार सांगितलं. मग आता त्याचा परिणाम आपल्या देशाला सुद्धा भोगावा लागतोय असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचं, काँग्रेस आघाडीचं की आपले इराण सोबत चांगले संबंध होते, रशिया सोबत चांगले संबंध होते, हे संबंध बिघडवण्याचं काही कारण नव्हतं. युद्ध सुरू व्हायच्या अगोदर एक दिवस देशाचे पंतप्रधान इस्रायलला गेले. इस्रायलच्या तिथल्या पंतप्रधानाला मिठ्या मारल्या. तिथं सांगितलं गेलं की इस्रायल इज फादरलँड, भारत इज मदरलँड असं सांगितलं गेलं. म्हणजे भारताची किती ताकद कमी करण्याचं काम तिथं केलं गेलं असं सांगण्यात आलं. आता परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काल एक मन की बात मधून एक संदेश दिलेला आहे. त्याच्यावरती देशातून चौफेर अशी टीका सुरू झालेली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मात्र हे सगळं सावरून नेताने आपल्याला दिसत आहेत. त्यांचा जीव सुद्धा कासावीस होतोय की देशामध्ये पेट्रोल डिझेलचा जर तुटवडा झाला, गॅसचा तुटवडा झाला तर मात्र परिस्थिती भयानक देशावरती उद्भवणार आहे. त्यातच देशामध्ये रोजगार नाही, महागाई वाढली, सगळ्या गोष्टीनं त्रस्त लोक झालेले आहेत. आणि अशात आता आमच्या देशाच्या पंतप्रधानानं सांगितलेलं आहे की वर्क फ्रॉम होम करा. म्हणजे अजिबात कोणी बाहेर येऊ नका, घरातून कामं करा. म्हणजे जसं मिनी लॉकडाऊन लागणार आहे
अशाच पद्धतीचं नरेंद्र मोदींना आता सांगितलेलं आहे, वर्क फ्रॉम होम काम करा, सोनं खरेदी करू नका. मोदींचं म्हणणं आहे की सोनं खरेदी केल्यानंतर आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशात जातो, त्यामुळं तुम्ही अजिबात सोनं खरेदी करू नका, असं मोदी साहेबांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची बचत करा, गाड्या घेऊन बाहेर लई फिरू नका, मेट्रोनं प्रवास करा, ST नं प्रवास करा, रेल्वेनं प्रवास करा, असं नरेंद्र मोदींना आवाहन केलेलं आहे. आता एकच सांगायचं राहिले, फक्त 2 टाइम जेवू नका, 1 टाइम जेवा. बाहेर हॉटेलमध्ये खाऊ नका, 1 टाइमच जेवा. आता हेच बाकी राहिलेलं आहे, ते सुद्धा दिवस काही दिवसांनी येणार आहेत. 1 टाइमच जेवा असं सुद्धा सांगितलं जाणार आहे. ते दिवस काय दूर नाहीत, थोड्या दिवसात ते दिवस सुद्धा येणार आहेत. म्हणजे आज आपल्याला आखाती देशावरती अवलंबून राहावं लागतंय पेट्रोल डिझेलसाठी, आणि त्यातच देशामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हे जरी सगळं असलं तरी नरेंद्र मोदींचे जे अर्थकारण आहे, अर्थनीती आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला जे नरेंद्र मोदी काय काम करतात त्याचा काहीही फायदा देशाला झालेला नाही, असंच या गोष्टींवरून आपल्याला सध्या तरी दिसतंय. परंतु आता नरेंद्र मोदींनी मात्र जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील हेही बघणं गरजेचं आहे. काँग्रेस आघाडीनं मात्र नरेंद्र मोदींवरती सडकून टीका केलेली आहे की देशाची एवढी वाईट अवस्था आणली, आपण फक्त हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हेच करत बसलोय, इतर देश मात्र अग्रेसर चालले, चंद्रावरती चाललेत, आणि आम्ही फक्त अजून 70 वर्ष झाले रस्तेच बनवत राहिलोय, असंही बऱ्याच जणांनी आता म्हटलेलं आहे. आता यामध्ये बघा, एका नागरिकाला विचारलं गेलं की बाबा नरेंद्र मोदीनं सांगितलंय गाडीवरती फिरू नका वगैरे वगैरे, आता त्याचं काय म्हणणं? ऐकलं ते सगळं फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेका पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत मंत्री लोकांना. बघा, लोक अक्षरशः आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रो मध्ये खाली जायचं, आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा, टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना, हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना, खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काय गरज आहे? लोक अक्षरशः चिडले ते. सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका, करोड रुपये वाचतील. शेतकऱ्याला द्या, शेतकरी मरतोय रोज, आत्महत्या करत, पोरं बिरं बायका पोरं सगळे आत्महत्या करायला लाज वाटली पाहिजे मंत्री लोकांना. बघा, मंत्र्यांची नरेंद्र मोदींची अक्षरशः लाज काढली गेली. म्हणजे देशामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे हे बघा, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. तर नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतात हे सुद्धा बघणं आता गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.